की वधू अभिजित खरे अन्वी पोलीस अधिकारी आणि गावातील सर्वजण त्या लाल रंगाच्या ओल्या पायांच्या ठशांचा माग काढत जुन्या वाड्याच्या तळघरासमोर येऊन उभे राहिले. ते दार तब्बल 25 वर्षांपासून बंद होतं. दारावर गंज चढला होता. पोलीस अधिकाऱ्याने कुलूप तोडलं. दार उघडताच आतून थंडगार वारा बाहेर आला. हवेत एक विचित्र कुबट वास पसरला. भिंतीवर कोळ्याची जाळी होती. सगळीकडे अंधार. अभिजितने मोबाईलची टॉर्च सुरू केली. सगळे सावधपणे आत चालू लागले. अचानक अन्वीच्या कानात एक मंद आवाज घुमला. अन्वी मागे वळ. ती घाबरून मागे वळली, पण तिथे कुणीच नव्हतं. तिच्या कपाळावर घाम आला. अभिजितने तिचा हात पकडला. घाबरू नकोस, मी आहे. तेवढ्यात तळघराच्या भिंतीवर कोणीतरी नखांनी खरवडल्यासारखा आवाज आला. खर खर. सगळे आवाजाच्या दिशेने गेले. तिथे भिंतीवर मोठ्या अक्षरात रक्ताने लिहिलेलं दिसलं. सत्य शोधू नका, पोलीस अधिकारी म्हणाले. हे अलीकडंच वाटतं नाही, पण रक्त अजून ताजं कसं. सगळे एकमेकांकडे पाहू लागले. तेवढ्यात एक काळी मांजर त्यांच्या समोरून पळाली. अन्वी घाबरून किंचाळली. थोडं पुढे गेल्यावर त्यांना एक मोठं जुनं चित्र दिसलं. त्या चित्रात लाल साडीतली नववधू उभी होती. आजी ते चित्र पाहताच थरथर कापू लागली. ती रडत म्हणाली, हीच अन्विता. अभिजितने चित्राजवळ जाऊन नीट पाहिलं. चित्राच्या खाली एक तारीख लिहिली होती, 1999, आणि त्याखाली जिच्यावर अन्याय झाला ती कधीच शांत बसत नाही. अचानक धाड. चित्र स्वतःहून बाजूला सरकलं. त्यामागे एक गुप्त दरवाजा दिसला. सगळे घाबरले. पोलीस अधिकाऱ्याने धाडस करून दार उघडलं. आत धुळेने भरलेली एक छोटी खोली होती. मध्ये एक जुनी लाकडी पेटी. पेटीवर लाल अक्षरात लिहिलं होतं, हे उघडू नका. अभिजितने क्षणभर विचार केला, पण सत्य जाणून घेण्यासाठी त्याने पेटी उघडली. आत एक जुनी डायरी, एक तुटलेलं मंगळसूत्र, काही काळे पांढरे फोटो आणि रक्ताने माखलेला वधूचा पदर होता. अन्वीने एक फोटो हातात घेतला. तो फोटो पाहताच तिच्या हातावर काळं चिन्ह चमकू लागलं. तिला अचानक डोक्यात तीव्र वेदना जाणवली. तिच्या डोळ्यांसमोर काही दृश्य दिसू लागले. एका मुलीला जबरदस्तीने या तळघरात आणलं जात होतं. ती मदतीसाठी ओरडत होती, पण कुणीच तिची मदत केली नाही. अन्वी जोरात ओरडली, नाही नाही. सगळे तिच्या जवळ धावले. तेवढ्यात डायरीचं पहिलं पान आपोआप उघडलं. त्यावर फक्त एकच वाक्य लिहिलं होतं, अन्विताचा मृत्यू झाला नव्हता, तिचा खून झाला होता. हे वाचताच संपूर्ण तळघरात मोठ्याने हसण्याचा आवाज घुमला. हा हा हा. सगळ्यांनी मागे वळून पाहिलं. गुप्त खोलीच्या दारात लाल साडीतली तीच रहस्यमय वधू उभी होती. यावेळी तिचे डोळे पूर्ण काळे झाले होते आणि ती हळूहळू म्हणाली, 25 वर्षांपूर्वी ज्यांनी माझा विश्वासघात केला, आता त्यांची वेळ आली आहे. अभिजित तिच्याकडे पाहतच राहिला, कारण त्या वधूच्या हातात त्याचं लहानपणीचं एक जुनं छायाचित्र होतं. भाग 4 समाप्त. पुढील भागात अन्विताकडे अभिजितचा लहानपणीचा फोटो कसा आला? 25 वर्षांपूर्वी नेमकं कोणत्या व्यक्तीने तिचा विश्वासघात केला? अन्वीच्या हातावर काळ्या चिन्हाचा खऱ्या रहस्यामध्ये काय संबंध आहे? हे जाणून घेण्यासाठी पहा अनोळखी वधू भाग 5. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मित्रांसोबत शेअर करा.